दहीहंडीच्या दिवशी जे आयोजक असतात, दहीहंडीचं आयोजन करतात, ते बहुतेकदा डान्सचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे काय होतं, जे 2-2 महिने जे दहीहंडी पथके सराव करतात त्यांना कुठेतरी वेटिंगला राहावं लागतं. तर त्या आयोजकांना तुम्ही या व्हिडिओ मार्फत काय सल्ला द्याल? मला सल्ला हाच द्यायचा आहे की आम्ही बऱ्याच वेळा गोविंदा आम्ही सकाळी 7 वाजता घर सोडतो, मैदानात उतरतो, मैदानात आम्ही पूजा करतो. पूजा केल्यानंतर आपल्या इकडची जी गोविंदा पहिली मानाची अंडी असते ती फोडतो. ती फोडल्यानंतर आम्ही बाहेर जेव्हा निघतो तर काही लोक जे दहीहंडी लावतात, जे मान्यवर बोलवतात, ते दुपारी 2-2, 3-3 वाजल्यापर्यंत दहीहंडी लावत नाहीत आणि मुलं आपली पावसात भर पावसामध्ये आपली ताटलेली असतात. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर सुद्धा काही वेळेला आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं. तिथे स्टेज शो चालू असतात, त्या स्टेज शो बघायचं की आपण आपले थर लावून पुढे निघायचं, हा प्रश्न आपल्याला पडतो. मुलं अक्षरशः पावसात भिजून वैतागलेली असतात आणि त्याच गोष्टीवरती आपल्याला म्हणजे थोडं वाईट वाटतं की तसं झालं नाही पाहिजे. जे आयोजक असतील त्यांनी लवकरात लवकर हंड्या लावल्या तर बाकीच्या पत्त्यांना पण तो त्रास होणार नाही. कारण प्रत्येक पथक हाच विचार करायचा, अरे आमचा थर कधी लागेल आणि आम्हाला पुढच्या गोविंदाकडे कधी जाता येईल. बस याच गोष्टी त्यांनी पाळाव्यात की लवकरात लवकर चालू करणं आणि लवकरात लवकर प्रत्येक गोविंदाला पुढे पाठवणं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की तुम्ही तो दिवस असतो तो गोविंदांचा असतो, तर गोविंदांना त्यांचे कला, त्यांचं कौशल्य जगाला दाखवू द्या. तुम्ही डान्सचे कार्यक्रम ते वर्षभर आपले चालूच असतात, ते थोडे बाजूला ठेवा आणि दहीहंडीला या बाळगोपाळांना ती संधी द्या, त्यांना तो दिवस जगू द्या.